तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही करत आणि ते फर्स्ट टाइम बघत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके. दादाने आणलेल्या आहेत रुहीसाठी. थँक्यू. वेलकम. जमते आपल्याला. नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? मजेत आहात ना? माझं नाव स्नेहल आणि माझं चॅनलचं नाव आहे दॅट गर्ल विथ अ कर्ली हेअर. चॅनल खूप आधी चालू केलं होतं आणि काही व्हिडिओसुद्धा पोस्ट केले, बट काही वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा व्लॉगिंग चालू करते. सो हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. सो काही चुकलं तर क्षमा असावी. आणि हा व्लॉग मी 2 पार्ट्समध्ये डिवाइड केला आहे. ट्रॅव्हल रिलेटेड व्लॉग आहे, थोडीशी मज्जा आहे म्हणून छोट्या छोट्या पार्ट्समध्ये बघितलं की जरा मज्जा येईल. आणि आजचा व्लॉग थोडा स्पेशल आहे कारण आज आम्ही आलो आहोत आमच्या गावाला. सो आपण आलो आहोत जेजुरीला. सो माझं सासर हे जेजुरीचं आहे आणि माझं माहेर हे खेडचं आहे, रत्नागिरी. सो ही जे बघू शकता तुम्ही हे आपली सनफ्लॉवरची शेती आहे तर. आणि ही आहे रुही. रुहीला गाव खूप आवडतं आणि रुही गावाला आली की एवढी मज्जा करते की विचारू नका. आणि तीच तुम्हाला गावची टूर देईल आज. हा रुही, देणार ना सगळ्यांना? चल दाखव. ते दाणे त्याच्यातून हे बिया असे बाहेर निघतात. अच्छा, आता हे सनफ्लावर जे आहेत ह्याच्या आतमध्ये हे दिसतंय तुम्हाला, ह्या बिया पूर्ण भरायला लागले त्यामुळे त्याच्या वेटने ते जे आपली फुलं आहेत ते अशी आता खाली ड्रॉप झालेली आहेत. अजून थोडे इकडे पुढे आपली आहेत फुलं जी तुम्हाला मी दाखवते. आणि हे पूर्ण आपलं शेत आहे आणि हे आपलं आहे घर. सो आपलं हे फार्म हाऊस आहे जेजुरी. सो जेजुरीपासून 7 किलोमीटर वरती आपलं गाव आहे मावडी. आणि हा आहे आपला भामेमळा. हेलो, काय आणलंय तुम्ही तोडून? अरे वा, आता ताजे आणलेत का? ओके. अच्छा, याला सुकवायला लागतील का? कारण की थोड्या ओल्या दिसतात मला ना. अच्छा, दादाने आणलेल्या आहेत रुहीसाठी. थँक्यू. वेलकम. हाय. आता जेव्हा सनफ्लावर छोटं असतं ना तेव्हा हे या साईजचं असतं. आणि आता ह्याच्यावरती मधमाशी सुद्धा बसलेली आहे बघा. आणि हळूहळू त्यांची ग्रोथ होते, मोठे होतात. आणि ही साईज बघताय तुम्ही. सो हे ते या साईजचं होतं. माझ्या हाईटपेक्षा सुद्धा मोठा आहे अशी यांची ही हाईट होते, एवढ्या उंच आहेत. सो तुम्ही अंदाज लावू शकता की किती मोठे होतात ते सनफ्लावर. आणि असं आपलं हे असं सनफ्लावरचं शेत आहे. हे आपलं दुसरं पीक आहे कांद्याचं. आणि कांदा ऑलमोस्ट आता रेडी होत आलेला आहे. सो आता पुढच्या महिन्यापर्यंत कांदा हे थोडं सुकून जाईल म्हणजे हे काढता येतील आपल्याला. आणि इथे बघा, इथे ऊस लावलेला आहे. सो ही आपली शेती नाही आहे पण हे अशा प्रकारे सगळं आपलं पूर्ण इकडचं जे शेत आहे सगळं भरलेलं आहे. कोणी ऊस लावलं आहे, कोणी गुलाबाची फुलं सुद्धा लावलेली आहेत. सो ही काळी माती आहे. सो या काळ्या मातीमध्ये तुम्ही जसं पेराल तसं उगवतं असं आहे. आणि हे आपलं घर किती सुंदर दिसतंय, असं मस्त. ढग भरून आले. कालपर्यंत खूप पाऊस होता, आज थोडंसं ऊन पडलंय. सो म्हणून मी हा व्लॉग करू शकते. अशा ताज्या मस्त भुईमुगाच्या शेंगा काढतोय आपण. हे असे जमा केलेले आहेत. सो आता हे थोडे ओले आहेत आणि ह्याला वाळवून मस्त सुकतील. आता हे कसं सुकत ठेवणार? काय करणार तुम्ही? उन्हाला ठेवणार? तोडायच्या आणि मग उन्हात वाळायला घालायच्या. अच्छा, हे असेच ठेवणार? ह्याच्या सकट तर काढून ठेवणार? हा, एक तोडायच्या. हा, छोटे आहे त्याचे ना. मग किती गोदी. हा कोको कुठे आहे? मेहनतीचं फळ मिळालेलं आहे. जेवढा तोडला तेवढा सगळ्या घरी घेऊन चाललेली आहे. सो आता ह्यांना तोडायला लागतील आणि ह्याला थोडं सुकवून शिजवून आपण खाऊ शकतो.
बॅकसाईड आहे, हे आपलं घर आहे आणि त्याच्या बॅकसाईडला आता आपण आलेलो आहोत. आणि इथे मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. ह्या आपल्या कोंबड्या आहेत. सो मम्मीने खूप साऱ्या कोंबड्या अशा जमा केल्या. तिला खूप अशी आवड होती की गावाला आल्यावरती आपण कोंबड्या पण पाळूया. सो अशा कोंबड्या आपण पाळलेल्या आहेत आणि सगळ्या आता मस्त मोठ्या झालेल्या आहेत. सो मुलीला, माझ्या रुहीला गावठी अंडीसाठी वगैरे आपल्याला, कारण की बाहेरची बॉयलरची अंडी एवढी चांगली नसतात, सो ते अंड्यांसाठी आपण ह्या कोंबड्या पाळलेल्या आहेत. आणि ही आपली एक चूल आहे. सो कधी आम्हाला चिकन करायचं असेल किंवा चुलीवरच्या भाकऱ्या वगैरे करायला ही अशी बाहेर चूल बांधली आपण. पाणी गरम करतो कधी लाईट नसेल वगैरे, कारण की गावच्या ठिकाणी कधी कधी पावसामुळे लाईट वगैरे सुद्धा जाते. सो इथे चुलीचा आपण बंदोबस्त करून ठेवलेला आहे. सो आपण मस्त गरम पाणी करतो. आणि एक विंटेज गोष्ट मी तुम्हाला दाखवते. MAT सिन्स 1995. सो ही माझ्या पप्पांची म्हणजे सासऱ्यांची अशी MAT आहे आणि ही त्यांनी एवढी मेंटेन केली आहे की अजूनसुद्धा उत्तम कंडिशनमध्ये अजूनसुद्धा ते चालवतात. गावाच्या बाहेर काही घ्यायचं वगैरे असेल तर ते MATनेच जातात. आणि अजून एक गोष्ट आहे त्यांची जी तुम्हाला दाखवते, ही आपली नॅनो. सो ही आपली नॅनो आहे. सो आपल्याला जर काही शेतातलं सामान वगैरे घेऊन जायचं असेल जेजुरीला किंवा काही गावच्या गोष्टींसाठी काही फळं वगैरे काही आणायचं असेल तर सो पप्पा ही वापरतात गावाला. आणि आम्ही सुद्धा इथे आल्यानंतर हीच वापरतो कारण ती इझी आहे, पटकन निघते, छोटीशी. सो असं आपलं आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला अजून दाखवते. सो हे केबिन आहे. त्या केबिनमध्ये सगळं शेतातलं सामान, स्टोरूम टाईप आहे. आणि हे जे सगळं जे आहे हे माझ्या पप्पानेच बनवलेलं आहे. सो माझे सासरे एक नंबरचे क्रिएटिव्ह आहेत एकदम. आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे बघताय ते कोंबड्यांचा जो घर होतं, घरटं वगैरे, ते सगळं त्यांनी स्वतः इथे येऊन बनवलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये सगळं आपल्या शेताला लागणारं फवारणीचं सामान वगैरे जे आहे, औषध वगैरे, काही हत्यारं वगैरे सगळं या स्टोरूममध्ये ठेवलेलं असतं. सो फर्स्ट पार्ट आपला इथे संपतोय. तुम्हाला कसा वाटला आणि तुमचे काय सजेशन्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. थँक्यू. भेटूया पुढच्या पार्टमध्ये.